नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संतोष पवार। शेतकरी मित्रांनो, ई पीक पाहणीसाठी आता नवीन अट चालू झालेली आहे। ई पीक पाहणी 2024 रब्बी हंगामासाठी। मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती सांगितलेली आहे, त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी। चला तर जाणून घेऊया ई पीक पाहणी ॲपमध्ये काय बदल झालेला आहे, काय नवीन नियम ॲड झालेला आहे। व्हिडिओला सुरू करूया। शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की नवीन डिजिटल इंडियामध्ये शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणी हे ॲप शासनाद्वारे चालू करण्यात आलेलं आहे। म्हणजे की शेतकरी स्वतःच्या पिकाची सातबारा उतार्यावरती नोंद स्वतःच करू शकतो। आता तलाट्याला त्याची गरज नाही आहे। या संदर्भात काय आहे अपडेट पहा। ई पीक पाहणी राज्यामध्ये शेतकऱ्यांना डिजिटल शेतकऱ्यांसाठी अधिक चालना देण्यासाठी ई पीक पाहणी हा प्रकल्प शासनाने राज्यातील शेतकऱ्यांच्या वर्गासाठी सुरू केलेला आहे। तर आता रब्बी हंगामाकरिता असणाऱ्या मोठ्या प्रमाणात सुधारित देखील करण्यात आलेला आहे। यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या पिकाची नोंदणी करणे आता फार सुलभ आणि एकदम सोप्या पद्धतीने होणार आहे। तसेच ई पीक पाहणीमुळे या रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना आपल्या पिकाची डिजिटल नोंदणी ही करण्यासाठी अगदी सोपी पद्धत झालेली आहे। यामध्ये 50 मीटरच्या आतमध्ये तुम्ही आता फोटो हा घेऊ शकता। शेतकरी मित्रांनो, याच्या आधी तुम्हाला फोटो हा शेतात जाऊन घ्यावा लागत होता, मात्र आता तुम्ही 50 मीटरच्या अंतरामध्ये तुमच्या शेतातील फोटो हा पिकाचा घेऊ शकतात। ही एक महत्त्वाची अपडेट शेतकऱ्यांसाठी आनंदाची आहे। त्याचबरोबर यासाठी अंतिम तारीख जी आहे ती 15 जानेवारीपर्यंत तुम्ही ई पीक पाहणी करून घ्यायला पाहिजे। शेतकरी मित्रांनो, 1 डिसेंबर 2024 ते 15 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही रब्बी हंगामाची ई पीक पाहणी करून घेणं अनिवार्य आहे। म्हणजे की 15 जानेवारीच्या आतमध्ये तुम्ही तुमच्या पिकांचा फोटो हा सातबाऱ्यावरती लावू शकता, म्हणजे ई पीक पाहणी करू शकता। त्याचबरोबर सातबारा उतारा याकरिता पीक पाहणी, तर यामध्ये गेल्या काही वर्षापासून पिकाची नोंदणी करण्यासाठी सातबारा उतारा ई पीक पाहणी ॲपचा उपयोग केला जातो। परंतु आता केंद्र शासनाने डिजिटल क्रॉप सर्वे या ॲपचा वापर करून निवडणूक अशा तालुक्यामध्ये त्याचा उपयोग देखील सुरू केलेला आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो, गेल्या वर्षी बऱ्याचशा शेतकऱ्यांना ई पीक पाहणी सातबाऱ्यावर नसल्यामुळं नुकसान भरपाई मिळाली नाही आहे। त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी ही पिकाची सातबाऱ्यावरती लावणं गरजेचं आहे। म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये नुकसान झालंच तर त्याची नुकसान भरपाई ही तुम्हाला मिळून जाते, शासनाचं अनुदान तुम्हाला मिळून जातं, तुम्ही अनुदानापासून वंचित राहणार नाहीत। याचे काही नियम आहेत मित्रांनो, या नियम पाहून घेऊया। या अगोदर पूर्वी फोटो काढायचा म्हणलं तर नियम हा शेवटच्या गटाचा मध्यबिंदू होता, मात्र आता तो नियम बदलून सीमेपासून 50 मीटरच्या आतमध्ये तुम्ही छायाचित्र घेऊ शकता, म्हणजे तुम्ही फोटो हा घेऊ शकता। शेतकरी मित्रांनो, पहिले आपल्याला जिथे पीक आहे त्या पिकाच्या मध्यभागी जाऊन तो सर्वे करावा लागत होता, आता तसं राहिलं नाही आहे। आता तुम्ही 50 मीटरच्या अंतरावरून फोटो हा पिकाचा घेऊ शकता। यामुळे 100% पिकाचे छायाचित्र पूर्णतः छापलं जाईल। मित्रांनो, याचबरोबर तुम्हाला ई पीक पाहणीमध्ये काही अडचण येत असेल, बऱ्याच शेतकऱ्यांकडे मोबाईल नसतात किंवा ई पीक पाहणी करता येत नाही, तर मित्रांनो आमच्या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे, ई पीक पाहणी कशी करायची तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। किंवा शासनाकडून सुद्धा तुम्हाला सहाय्यकाची यामध्ये जबाबदारी दाखवलेली आहे। जे कृषी सहाय्यक असतात ते तुमची ई पीक पाहणी करू शकतात। त्यासाठी तुम्हाला कृषी सहाय्यकसोबत तुमच्या तालुक्यातील कृषी सहाय्यकसोबत संपर्क करावा लागणार आहे। शेतकरी मित्रांनो, ई पीक पाहणीची तारीख परत एकदा सांगतोय, 1 डिसेंबर ते 15 जानेवारीपर्यंत तुम्ही ई पीक पाहणी रब्बी हंगाम करून घ्यावी। मित्रांनो, ही होती माहिती, ही होती अपडेट शेतकऱ्यांसाठी। दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी। आणि या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता, आम्ही तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।